मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एस-आय-आरचा विषय खूप जोरात चालू आहे आणि या एस-आय-आरचा फॉर्म भरत असताना 2002 ची जी यादी मागवली जाते, ती यादी कसं डाउनलोड करायचं हे भरपूर जणांना माहीत नाहीये मित्रांनो. आता ती यादी तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने यादी डाउनलोड करू शकता. बस ते कसं करायचं हेच माहिती नसल्यामुळे ते राहून जातं आणि ते कसं करायचं असतं हेच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली सांगत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली आपण 2002 ची मतदार यादी कसं डाउनलोड करायचं हे पाहूयात. मित्रांनो, ती यादी डाउनलोड करण्यासाठी सिंपली तुम्हाला ECI नेट हे जे ॲप्लिकेशन दिसत आहे, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं. इन्स्टॉल केल्याच्या नंतर सिंपली ओपन करायचं आहे. हे अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. इथे पाहू शकता मित्रांनो, ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे भरपूर ऑप्शन आहेत. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, सबमिट कंप्लेंट आहे, त्यानंतर डाउनलोड ई-इपिक वोटर कार्ड डाउनलोड करू शकता. आता सर्वात पहिला आपल्याला 2002 ची मतदार यादी डाउनलोड करायची आहे. तर ती डाउनलोड करण्यासाठी इथे पाहू शकता, इथे एक ऑप्शन आहे. सर्च युअर नेम इन लास्ट एस-आय-आर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही फक्त तुमचं नाव जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ही माहिती भरून पाहू शकता. स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, पोलिंग स्टेशन, सेक्शन नंबर, पार्ट सीरियल नंबर, जी काही माहिती आहे ती माहिती टाकून इथे सर्च करू शकता जर एखाद्या व्यक्तीचं करायचं असेल तर. आता आपल्याला आपल्या गावातील यादी 2002 मधील गावातील यादी पाहायची आहे. तर ते पाहण्यासाठी इथे तुम्हाला हायलाइट करून दाखवतोय. इन लास्ट एस-आय-आर ई रोल हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला काही माहिती भरायची आहे. यामध्ये आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे असेंब्ली आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे पोलिंग स्टेशन म्हणजेच तुमचं गावचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी माहिती भरून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. मी आपलं राज्य, जिल्हा, असेंब्ली आणि गावचं नाव सिलेक्ट केलेलं आहे. आता सिंपली व्ह्यू या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमच्या गावातील 2002 ची मतदार यादी डाउनलोड झालेली दिसणार आहे. इथे तुम्ही पाहू शकताय. इथे पाहून घ्या, इथे 2002 दाखवत आहे. त्यानंतर जी काही माहिती आहे, तुमच्या गावाचा जो काही तपशील आहे, तो इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये यादी क्रमांक, प्रभाग क्रमांक, घर नंबर, असेंब्ली क्रमांक हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे. आता तुमच्या गावामध्ये किती 2002 मध्ये टोटल किती मतदार होते हे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आता त्यांची नावे पाहण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं. इथे खाली तुम्ही पाहू शकता तुमच्या गावामध्ये ज्यांचे 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव होते, त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत. ज्यामध्ये विधानसभा मतदार क्रमांक असणार आहे, यादी भाग क्रमांक इथे असणार आहे आणि त्यांचे नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव आणि त्यांचं वोटिंग नंबर म्हणजे 2002 मध्ये त्यांचा मतदान क्रमांक काय होता हे तुम्हाला इकडल्या कॉलममध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यासोबतच त्यांचं नाव, मतदाराचं नाव इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही यादी तुमच्या गावातील असणार आहे, जी की 2002 मध्ये ज्यांचे मतदान यादीमध्ये नाव होते त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे अशा प्रकारे मिळणार आहेत. तुम्ही सर्च करून त्याच्या समोरील प्रभाग क्रमांक, असेंब्ली क्रमांक हे क्रमांक तुम्ही इथून घेऊ शकताय. तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही तुमच्या गावातील 2002 ची मतदार यादी अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.